नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। उन्हाळी कांद्याच्या हंगामाच्या सुरुवातीलाच कांद्याची आवक वाढल्याची बातमी कानावर येऊ लागल्यानं कृषी तज्ञही अचंबित झालेत। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, खेरवाडी, कुंदेवाडी, अंदरसूल, मनमाड आणि नांदगाव या माल धक्क्यावरून कांद्याची वाहतूक केली जाते। ही वाहतूक कार्टिंग एजंटवर अवलंबून असते। त्या कार्टिंग एजंटनेच बंदची हाक दिल्यानं बळीराजा कात्री सापडलाय। येत्या 2 महिन्याच्या काळात शेकडो टन कांदा बाजारपेठेत येणार आहे। त्यामुळे सुरुवातीलाच कांद्याची आवक कशी वाढू शकते असा प्रश्न उपस्थित होतोय। ही जोपर्यंत वितरण व्यवस्था सक्षम आणि व्यापक होत नाही तोपर्यंत कांदा काय, टमाटा काय, भाजीपाला घ्या, पालेभाज्या घ्या, सगळ्यांचं उत्पादन ग्राहकापर्यंत जाण्यासाठी असंख्य अडचणी निर्माण होतात। रेल्वे प्रशासन कांदा वाहतुकीसाठी जास्त दर आकारत असल्याची ओरड करून कांदा व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या कार्टिंग एजंटनं वॅगनमध्ये कांदा भरण्यास नकार दिलाय। त्यामुळे कांद्याचे भाव गडगडण्यास सुरुवात झाली आहे। पण कांदा वाहतुकीसाठी केवळ रेल्वे वॅगनचा एकमात्र पर्याय नाहीये। रस्त्याच्या माध्यमातूनही कांद्याची वाहतूक केली जाऊ शकते। मात्र कांद्याचे भाव पाडण्यासाठी खेळी खेळली जात असल्याचा आरोप होतोय। वास्तविक वॅगन न मिळणं हा काय फारसा महत्त्वाचा मुद्दा नाहीये। रोडने पण आजकाल दिल्लीपर्यंत, बिहारपर्यंत, आसामपर्यंत माल जाऊ शकतो। तर फक्त वॅगनचं कारण सांगणं हे मला वाटतं आता बाजारात येणारा कांदा स्वस्त तुम्हाला कसा हडप करता येईल त्यातला हा एक प्रकार मला वाटतं। 10 महापालिकांबरोबरच 25 जिल्हा परिषदांची निवडणूक होतीये। योगायोगानं नाशिक जिल्ह्यातही जिल्हा परिषद आणि महापालिकेची निवडणूक होतीये। येत्या 4 दिवसात राज्यातील सर्व महत्त्वाचे राजकीय नेते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे मतांसाठी माता भगिनींच्या पाया पडणाऱ्या या नेत्यांना कांद्याचा प्रश्न आणि बळीराजाचे अश्रू दिसतील का हाच खरा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।